सकाळ मित्रांनो, आणि जायचं आहे कोकणात. तर एकटाचाच प्रवास आहे. खेडला जायचं आहे. बघू, गेलो बघू, जाऊ दर्शन जाऊ आधी मग बघू. खेडला बघू, खेडला जाऊ. टायमिंग पडला आता 12:30 1 वाजते, तरी पण जायला घरी जायला 3 वाजते. वाहन आता आले पनवेल स्टेशन. सगळी पब्लिक चढली आणि गाडी एकदम फुल झालेली आहे. सगळे माणसं वगैरे चढले. आता आता आलाय ट्रेन आणि सगळेजण खाली उतरले. वडापाव वगैरे खाऊन घेतले आणि पाण्याची बॉटल वगैरे पिऊन घेतली. आता त्यानंतरचं स्टेशन बघू आता. क्रॉसिंगवरती सुटली. चला, क्रॉसिंग सुटेल आता. आतमध्ये जाऊन बसूया आपण. चला मित्रांनो, आता आलंय खेड स्टेशन. आता उतरू आणि मला आता मी जेवढं म्हणजे आतापर्यंत मी दरवाज्यावरच बसून होतो. माहीत ना, हर एक स्टेशनला 2-2 पोलीस होते. इथं पण मी काय होती ती माहीत नाही काय झालंय. आपल्या हर एक स्टेशनला, कोकणातल्या हर एक स्टेशन, माणगाव झालं, सगळे स्टेशनला पोलीसवालेच उभी होते. माहिती नाही. त्याला फटाफट उतरू, घरी पण जायचं आहे. आता घरी जायचं आहे. तिकडनं उतरलं, ट्रेन आहे तिकडं उतरला. आता घरी जायचं आहे. तुम्ही आता विचार करत असाल झाला आता प्रवास, आता काय घरी जाऊन झोपेल. अजून 1 तासाचा कमसे कम प्रवास आहे. आणि आपल्यासोबत एक चुकीची गोष्ट घडली. ती आहे आपली पॅन्टच वल्ली झाली. ते दरवाज्यावर बसलेलो, आपल्या VIP जागेवर तिथं बसलेलो. तर माहीत नाही कोणी पाणी टाकलं का काय केलं, आणि तिथं पाणी आला, पाठून पॅन्ट भिजली. झाला आता काय घरी जायचं. आता बघू, आधी जायला लागेल आपल्याला डेपोत, खेड डेपोत ना बघू. एका मित्राला कॉल केलेला आता, त्याला बोललो, नाही 2 जणांना केलेला, की एकाला विचारलं अरे दापोलीत जायला गाडी भेटेल काय. तो बोलला आता, तो एक बोलला की गाडी 12:30ची लास्ट आहे, आणि एक बोलला की कंटिन्युअसली गाडी असतात तिथं दापोलीत जायला. आपल्याला काय फिकर नाही, जी भेटेल तिच्याने जाऊ. आपल्याला 1 तासाचा प्रवास आता, फक्त घरी जाऊन झोपायचंच आहे. चला मग जाऊ आधी खेड डेपोमध्ये. मित्रांनो, आलो मी आणि भरपूर थकलोय. भरपूर लेट होती का की ट्रॅफिक भरपूर आहे, रोडाचं काम चालू आहे, मग लेट झालं म्हणून. चला तेच ब्लॉग एंड करू. घरी जाऊन तसं झोपणार आहे मी, म्हणून चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय.